तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण चाललोय स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला. माझ्यासोबत आहे प्रथमेश, विष्णू आणि खातू साहेब. तर आम्ही सगळे चाललोय आता अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला. नारळ वगैरे फोडू आणि पुढचा प्रवास करूया. तर चला, नारळ फोड. प्रथमेश गाडी चकाचक करताना डोल बसलेले. आमच्या ओलिव्याला भरपूर धूळ असते. तर खारघर हायवेला थांबलोय, नारळ वगैरे फोडला आणि पुढचा प्रवास चालू केलाय. विष्णू गाडी चालवतोय, हुसेनने गाडी दिली आणि आम्ही निघलो. चला बघा, टाटा पंच आहे, CNG वगैरे फुल केला आणि निघलो. चला चला, प्रवास चालू झाला आमचा. आता आम्ही ना लोणावळ्याच्या पुढे बरंच आलोय आणि आता जेवायला थांबलो बघा. प्रथमेश, विष्णू आणि काजू साहेब घरून शिदोरी बांधून आणलेले, मस्तपैकी थालीपीठ, चपाती, मिरची. जेवतो, थोडं जेवतो आणि निघतो मग जायला. अजून इथून 6 तास आहे, 6-7 तास आहे ना. 6 तास आमचं जेवण आहे आता. जेवण आता गाडी नाही आपण घेणार, 2 वाजेपर्यंत गाडी चालवणार, मग त्याच्यानंतर सकाळी चहा प्यायला थांबलो. आता 1 वाजल्या रात्रीचे. पुण्यात आहे, गाडी तिकडं लावली. हे बघा तिकडे खातच साहेबाची मजा चालू आहे. रात्रीची 1:47 झालेत. पंपावर थांबलोय थोडा पोट खाली करायला. बघा, पेट्रोल पंप आहे. हडपसरच्या पुढेपर्यंत आलोय. अजून 200-300 किलोमीटर आहे. तर विष्णू काचा पुसतोय. बघू किती वेळात पोचतोय. तर सागर पण भेटणार आहे आपल्याला. बघू, सागरला पुढं दाखवतो मी तुम्हाला. तर बघू, सागरला मी लाईव्ह होतो त्यावेळेस सागरने मला लाईव्ह बघितला आणि त्याने मॅसेज केला कुठं चाललाय. म्हटलं अक्कलकोटला. मग त्याचा लगेच एकविरेला पोचलो तेव्हा त्याचा कॉल आला, कुठेच. म्हटलं एकविरेला पोचलोय. तर तो बोलला मी पण येतो अक्कलकोटला. तर त्याचा वेट करत थांबलेलो नाशिक रोडला. तो बोलला लेट होईल. मग लेट झाला तर म्हटलं आम्ही पुढे निघतो हळूहळू, तर तू ये पाठवून. तो लय बनाट गाडी चालवतो. विष्णू भाई एकदम चकाचक करतायत, वन साईड. आता आम्ही परत तिसऱ्यांदा CNG भरायला थांबलोय. सोलापूर इथून 200 किलोमीटर आहे. आता किती बसते काय माहिती. 3219 आहे. तर आता सकाळचे 6:30 वाजलेत आणि आता मी अक्कलकोटच्या जवळपास पोचायला आलोय. अक्कलकोट बघा, तुम्हाला इथून आता दिसतं. इथं नाही बोर्ड लिहिले, लावलं नाव लिहिलं, किलोमीटर नाही लिहिलं. अक्कलकोट म्हणजे अक्कलकोट गाणगापूर सरळ जायला रस्ता इकडनं. तर सूर्योदय होताना दिसतोय, म्हणजे आता सूर्योदय होईलच. पुढे बघा, मस्त असं सूर्याचा लख्खासा प्रकाश होत चाललाय. आता सूर्योदय होईल थोड्या टायमाने, म्हणजे 7 वाजेपर्यंत वगैरे. तर जसं जसं जवळ चालू ना तसं तसं भारी वाटत चालले. आणि वन साईड गाडी मारतोय आमचा विष्णू दादा. वन साईड गाडी चालते. चला, खातू साहेब मागे बसले, प्रथमेश पुढे. आता पुढची जर्नी पुढे गेल्यावर दाखवतो तुम्हाला. चला, ती मूर्ती दिसते का? हे बघा, इथे ती मोठी मूर्ती आहे. हे बघा, मंदिर किती मस्त आहे. स्ट्रक्चर एक नंबर वाटतं. बघा कसं असं भारी वातावरण वाटतंय. बघा असं वाटतं मस्त की आभाळ फाटलंय की काय रे तू. असं वाटतंय आम्ही ना ढगात चाललोय, ढगात गाडी घेऊन. बघ ना, पुढं असं डायरेक्ट दिसतंय. किती मस्त वाटतंय, एक नंबर वाटतंय. सकाळचं सुंदर असं वातावरण. रात्रभर गाडी चालवली विष्णूनी, खरंच त्याला हॅट्स ऑफ आहे. आता 1-1.5 तासाची जर्नी राहिली, म्हणजे 150 किलोमीटर आहे ना. 150 किलोमीटर बाकी आहे. 103 किलोमीटर 103 किलोमीटर बाकी आहे गाणगापूर. आपल्याला अक्कलकोटमधूनच गाणगापूरमध्ये जायचं आहे. तर तिकडे जाऊन रूम वगैरे घेऊ, थोडा विष्णू आराम करणार, आम्ही पण आराम करू. आणि सकाळी 10 वाजता मंदिरात जाणार, आंघोळ वगैरे करून. 11ची आरती येते आपल्याला अटेंड करायची. आणि तिथली आरतीचं
जे काही दृश्य आहे ना तुम्हाला ते दाखवतो तुम्हाला देखील. आणि दत्त महाराजांचं दर्शन घ्या तुम्ही देखील. आता भेटा पुढे व्हिडिओमध्ये, असंच कंटिन्यू व्हिडिओमध्ये राहा. व्हिडिओ आवडले असतील तर या लाईक शेअर सबस्क्राईब करा. हे 7-8 टोल नाके क्रॉस झाले ना आपल्याला. हां 7 ते 8 टोल नाके क्रॉस झाले आम्हाला. तर ठीक आहे, आज जाताना पण तेवढेच आहे, ते काही कॅप्चर नाही केले जास्त, पण तेवढे होते. पुढचा नजाराच एक नंबर आहे. पण हे बघा अक्कलकोटचा हा आपला पहिला ब्लॉग येणार आहे आपल्या या चॅनलवरती. म्हणजे आता गाणगापूरचा तुम्हाला ब्लॉग टाकेल आणि अक्कलकोटचा एक वेगळा असा ब्लॉग बनवेल. तर चला घ्या दर्शन पुढे. आता बारूशी तोटा झालेले, झोपलो नाही कोणीच झोपलं नाही. रात्रभर असं चालू आहे, गप्पा गोष्टी मस्त मजेत. सूर्योदय होत आहे. चला आता आंघोळ वगैरे करून आलो इकडे. इथून आतमध्ये जायचं आपल्याला. गोमाता इथे येऊन पोचलो. आता मंदिराचं ना आपल्याला प्रवेशद्वार आहे ना ते आपल्याला दिसतं. बघा इकडे श्री दत्त 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 या साईड. प्रथमेश चाललाय पुढे. इथं मंदिर आहे हे बघा, इथे दत्त महाराजांचं मंदिर. आता दत्त महाराजांचं दर्शन घेऊ, आतमध्ये जाऊन. आता आरतीचा टाइम झालेला आहे, बघूयात. तर आम्ही दर्शनासाठी आलोय. खाली लाईन आहे, एवढी लाईन आहे. तर आतमध्ये दर्शन घ्यायला अलाउड आहे का नाही, म्हणजे व्हिडिओ शूट करायला अलाउड आहे का नाही ते सांगतो तुम्हाला. तर बघूया दर्शन वगैरे कसं होतंय काय होतंय तुम्हाला व्हिडिओ मार्फत दाखवेलच. आता वाजलेले आहेत 11:18 झालेत आणि आता आरती पण चालू होईल थोड्या वेळात, एक 10-15 मिनटामध्ये. तर आरतीसुद्धा आपल्याला दत्त महाराजांचं भेटणार आहे. तर आरतीसुद्धा अटेंड करायला भेटणार आहे. खूप भारी नशीब आहे. तर आमचा विष्णू दादा आहे ना झोपला आहे, कारण रात्रभर गाडी चालवली आहे गाडी त्याने. तर आता नंतर आम्ही परत रूमवर जाणार, त्याला घेऊन येणार दर्शनासाठी. तर बघूया आता किती खाली लाईन आहे तिथे. हे बघ आरतीसाठी घेऊन जातो, आरती करायला. आता मी मंदिराच्या इथे बसलो. आरती चालू होणार आहे आता थोड्या वेळातच. आवाज काही जास्त येणार नाही. आता आरती दाखवतो तुम्हाला. खूप पब्लिक आहे आता इथे. आतमध्ये दर्शन तर झालं आणि आता निघलोय. तर प्रथमेश ते आता विष्णू रूम वरती आहे आणि परत त्याला दर्शनाला आणायचं. तर इकडनं आपण आलेलो, तर इकडंच जायचं आता पुन्हा. त्याला परत विष्णूवर आपल्याला दर्शनासाठी. सकाळी आम्ही 11 वाजता आलेलो, तेव्हा गर्दी नव्हती. आता एवढी गर्दी झाली. विष्णूला घेऊन आलोय, आता एवढी गर्दी झाली म्हणजे दुपारची 2:42 झालेत. आता परत दर्शनाला आलोय.
आता मी जेवायला आलो इकडे रूम घेतलेलं ना इकडे या साईडला ते जेवायला आलो इथे लाईनीला बसले आता मी जाऊन जेवण करून अंदाजत्र इथे इथंच आपलं आजचं जेवण करायचं आहे आणि मग इकडनं आपण थेट निघणार आहोत अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी. तर आता आम्ही सगळे अन्नछत्राला जेवायला बसलोय. प्रथमेश, खातूसाहेब, विष्णू आणि मी. तर जेवण काय बघूया. खूप लोक आहेत बसलेले जेवायला. तर आता बघू जेवण काय काय आणि अन्नछत्राचं जेवण करून मग आपल्याला नंतर अक्कलकोटला जायचं. तर बघूया आता विष्णूला ना तो लेट उठला झोपलेला ना, तो गाडी चालून जमलेला रात्रभर गाडी चालू आहे त्याच्यामुळे तो झोपलेला. आणि खातूसाहेबांनी मोबाईलचा गेम केलेला आहे. त्याचा काय बोलतात तो मोबाईल फोडलेला आहे, जाळला डायरेक्ट जाग्यावर. आता उगाच 600 रुपयाला त्यांचा कांड झालेला आहे. तो मोबाईलचा कनेक्टर वगैरे 2 वाजता येणार तो टाकून मग आम्हाला निघायचा अक्कलकोटला. तर पुढचा प्रवास आणि पुढची जर्नी दाखवतो तुम्हाला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हे बघा असं छान असं अन्नछत्रामधलं जेवण आले. आता जेवण वाढत आहेत सगळे. इथे चेकपोस्ट आहे ही. सकाळी इथूनच आपण चेकपोस्ट केलेले. तर या चेकपोस्टला सकाळी क्लिअर झालेले. तर मागे बघा पोलीसवाले आहेत तिकडे उभे. सीट बेल्ट पहिले चेक करतात. म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक बाउंड्रीजला इथं सीट बेल्ट चेक करतात. दोन्ही साईडचे सीट बेल्ट दोघांनी पण कंपल्सरी लावायचं, नाहीतर फाईन ही पडणारच. आणि डॉक्युमेंट क्लिअर ठेवा. तर जे गाणगापूरचं दत्तात्रय महाराजांचं जे दर्शन आहे ते मी तुम्हाला माझ्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला दाखवलं आहे. आय होप सो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. जर ही व्हिडिओ आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आता इथून नेक्स्ट ब्लॉग येणार आहे आपला स्वामी समर्थांच्या मठाचा, स्वामी समर्थांचा ब्लॉग येणार आहे अक्कलकोटचा. तर चला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूयात. जय श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जर व्हिडिओ आवडत असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करून जावा. तर बाय बाय मंडळी, भेटूया सुंदर नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सगळे. हां, आणि काल रात्रभर जागे होते. गाणगापूर रूम घेतलेली तिकडे मस्तपैकी आपल्या साहेबांनी झोप काढली. 2 तास आम्ही दर्शन करून आलो सकाळी. आणि नंतर हा 2 वाजता याला दर्शन करायला घेऊन गेलो आम्ही. आणि आता खातूसाहेब झोपलेत. आणि प्रथमेश जागा आहे, विष्णू गाडी चालवते त्याची झोप झाली आहे. आणि मी पण जागा आहे. आता मी पण लुडूक होणार आहे कारण इथून 2 तास लागणार आहेत अक्कलकोटला जायला.